हे आहे माझं किचन, तुम्ही पाहू शकता. हॅलो गाईज, कसे आहात सगळे? तर आज मी ठरवलं होतं, खूप दिवसापासून मी ठरवलेलं ऍक्च्युली, की पनीरची भाजीची रेसिपी आपण शेअर करूया. पण त्याचा योग खरंच आज आलेला आहे. तर आज आपण पाहणार आहोत की पनीरची भाजी आपण अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने कशी करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आता हे भरपूर काय घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आहे टोमॅटो, कांदा, लसूण, आलं, आणि त्याच्यानंतर मग मी घेतलेले आहेत पनीरचे काप. हे पनीरचे काप असे मी केलेले आहेत, छोटे छोटे क्यूब केलेले आहेत. त्याच्यानंतर मग मी घेतलेले आहेत हे मसाले, जे की मी माझे हे कांदा लसूण मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, त्याच्यानंतर हा घरचा मसाला आहे, आणि हा पनीरचे मसाले म्हणजे हे धना पावडर आहे. आणि त्याच्यानंतर ना हा आहे पनीर मसाला, जो की माझ्या मुलांना हे टाकल्यानंतर ना खूप जास्त आवडतो. तर सगळ्यात आधी आपण करणार आहोत टोमॅटो आणि कांदा भाजून घेणार आहोत छान पद्धतीने. तर सगळे टोमॅटो मी घेतलेले आहेत आणि ते भाजणार आहे. तर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तेल. थोड्याशा तेलामध्ये एकदम छान असं आपण परतून घेऊया. आता मी हे टोमॅटोचे काप छान पद्धतीने परतून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मी कसं परतणार आहे. अगदी थोडासा त्याला थोडंसं लालसर झाल्यानंतर ना आपण त्याला काढून घेणार आहोत. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अगदी त्याला छोट्या मंद आचेवरती चांगले भाजून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता गाईज, मला जसा पाहिजे तसा आता टोमॅटोला कलर आलेला आहे. आता आपण टोमॅटो काढून घेऊया. हळूहळू सगळा टोमॅटो आपण काढून घ्यायचा आहे. टोमॅटो काढून घेतल्यानंतर मग आपण काय करूया, कांदा त्याच्यामध्ये टाकूया आणि कांदा गरम करूया. आणि कांदा सुद्धा लालसर होईपर्यंत चांगला गरम करायचा, म्हणजे त्याला रंग येईपर्यंत ब्राऊन रंग येईपर्यंत आपण थोडंसं त्याला तेल टाकून परतून घेऊया. छान असा कांदा परतून घ्यायचा आहे. एकदम मस्त परतून घेतला की त्याला छान कलर येतो. हळूहळू कांद्याला सुद्धा कलर येईल. जसा टोमॅटोला छान कलर आला होता, टोमॅटो भाजल्यानंतर खूप छान कलर आलेला टोमॅटोला, तसाच कांद्याला सुद्धा कलर येईल. कांद्याला कलर येईपर्यंत छान त्याला परतून घ्यायचा आहे. आपण खूप सुंदर त्याला असा परतून घेऊया. हे बघा, तुम्ही पाहू शकता गाईज, खूप छान परतोय तेलामध्ये. एकदम छान परतल्यानंतर तो आपण काढून घ्यायचा आहे. हे पहा गाईज, कांद्याला खूप छान कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता कांदा एकदम असा ब्राऊन थोडासा लालसर असं झालेला आहे. आता कांद्यालाही आपण काढून घेऊया. हळूहळू कांदा आपण काढून घ्यायचा आहे. त्याची आपल्याला खात्री करून घ्यायची, तो कुठे सांगणार नाही आता. आणि हळूच आपण कांदा भाजून घेतलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, टोमॅटो आणि कांदा आपण भाजून घेतलेला आहे. तर याची आपण छानपैकी प्युरी करून घेऊया मिक्सरमध्ये काढून. आता मी काय करणार आहे की हे पनीर आहे, पनीरचे काप केलेले आहेत, ते थोडेसे मी भाजून घेणार आहे. कारण माझ्या मुलांना असे भाजून घेतलेले काप खूप आवडतात. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा त्यांना भाजून घेते. छान प्रकारे तेलामध्ये मी भाजल्यानंतर ना थोडेसे असे, जास्त नाही पण थोडेसे असे त्याला गरम करणार आहे, जेणेकरून ते छान होतील. आणि असे तळलेले आणि थोडे भाजलेले माझ्या मुलांना खूप आवडतात. त्याच्यामुळे मग मी तसेच भाजून घेते पहिल्यांदा पनीर. थोडेसे असे लालसर होऊन देते. लालसर झाल्यानंतर मग ते खूप छान टेस्टी होतात. आपण आता ह्याचे थोडेसे लालसर होण्याची वाट पाहूया. तोपर्यंत थोडा अलगद त्याला हलवत राहूया. थोडंसं अलगद हलवलं की ते छान प्रकारे होतात. हे पाहू शकता तुम्ही, त्याला आता बऱ्यापैकी कलर आलेला आहे. आता कलर आल्यानंतर ना आपण त्याला काढून घेणार आहोत. आता मी ह्याच्यामध्ये हळूहळू काढून घेते. काढून घेतल्यानंतर मग मी काय करणार आहे, त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. आता 2 पळ्या मी त्याच्यामध्ये तेल टाकतेय.
2 पळ्या तेल टाकल्यानंतर ना आपण जे मसाले घेतलेले होते सगळे मसाले ह्याच्यामध्ये आपण मिक्स करूया. जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की हे हळद आहे, हा गच्चा मसाला आहे, हे थोडंसं लाल तिखट रंग येण्यासाठी, हे धना पावडर आहे, हे गरम मसाला आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे. तर आपण हे सगळे ह्याच्यामध्ये मिक्स करूया आणि तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर ना काय होतं की भाजीला खूप छान कलर येतो. आता आपण हे कांदा लसूण पेस्ट केलेली ती कांदा लसूण पेस्ट पण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि छान मसाल्यामध्ये भाजून घेणार आहोत. हे बघा तुम्हाला दिसू शकेल आपण किती छान प्रकारे कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल पनीरच्या भाजीमध्ये स्पेशली तर तुम्ही टाकू शकता आणि ते तुमच्या आवडीवर आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही टाका. आता ह्याला आपण छान प्रकारे भाजून घेऊया. अगदी आपल्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तेलामध्ये अगदी छान भाजून होईल. आता जोपर्यंत तेल सुटत आहे तोपर्यंत आपण छान प्रकारे त्याला भाजून घेऊया. मस्त भाजून घेतल्यानंतर अगदी त्याला कलर सुटतोपर्यंत आणि तेल सुटतोपर्यंत छान प्रकारे भाजून घ्यायची आहे. हे गायची बघा तुम्ही पाहू शकता की त्याला हळूहळू आता तेल सुटेल आणि छान आपल्या कांद्याला टोमॅटोला आणि जे आपण लसूण आलं आणि सगळे मसाले मिक्स करून टाकलेले आहे त्याला खूप छान कलर येईल. आणि ही पनीरची भाजी माझ्या मुलांना खूप आवडते, त्याच्यामुळे मी ही भाजी नेहमीच घरामध्ये करते आणि मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. तुम्ही पाहू शकता गाईज की आता आपण कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी केली होती आणि जे काही आलं लसूण आणि बाकीचा जो मसाला होता ज्यावर वाटण केलं होतं त्याचं बघा आता तुम्ही पाहू शकता की अगदी थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे आणि हळूहळू आता तेल सुटेल त्याला. हे पाहू शकता तुम्ही आणि त्याचा कलरही चेंज झालेला आहे. अजून आपण त्याचा कलर चेंज होण्याची वाट पाहूया. अजून जास्त तेल सुटण्याची ही वाट पाहूया कारण जोपर्यंत मसाले चांगले भाजत नाही तोपर्यंत भाजी ही छान होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याची वाट पाहायची आहे आणि जोपर्यंत कांदा टोमॅटो बाकीचे जे मसाले आहेत त्याचे छान भाजले की मग भाजी खूप छान होईल. तोपर्यंत आपण हळूहळू त्याला हलवत राहूया. आणि तुम्ही पाहू शकता की मी छोट्या गॅसवरती करत आहे म्हणजे तो छोटा गॅस आहे जेणेकरून सगळ्याच भाज्या आहेत त्या छान भाजून निघतात. जे आपले कांदा टोमॅटो आहे ते छान प्रकारे भाजून निघतात. ठीक आहे आपण याला आता हळूहळू हलवत राहूया. जोपर्यंत त्याला छान कलर येत नाही तोपर्यंत आपण त्याला छान प्रकारे हलवत राहायचं आहे. हे पहा गाईस खूप छान कलर आलेला आहे भाजीला. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी, जे गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी त्याच्यामध्ये मिक्स करूया. कारण गरम पाणी जर आपण वापरलं भाजीला तर त्याचा भाजीला कलर खूप छान येतो. त्याच्यामुळे मी थोडंसं गरम पाणी मला जेवढं लागेल भाजीसाठी तेवढंच मी गरम पाणी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. जेवढं आपल्याला भाजीला हवं आहे तेवढंच मी त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि आपल्या भाजीला सुद्धा आता खूप छान कलर यायला लागलेला आहे. हे पहा आता थोडंसं भाजीला आता गरम पाणी मिक्स केल्यामुळे लगेचच भाजीला कलर आलेला आहे आणि भाजीने लगेच उकळी घेतली आहे तुम्ही पाहू शकता. आता ही उकळलेली भाजी आहे तर त्याच्यामध्ये मी थोडे आपले जे पनीरचे काप होते ते मिक्स करणार आहे जेणेकरून हळूहळू त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत मी सगळे. अशा प्रकारे आपली पनीरची भाजी एकदम रेडी झालेली आहे. अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने आपण ही पनीरची भाजी करू शकतो आणि खूप छान प्रकारे होते. त्याला तुम्ही पाहू शकता की भाजीला कलर खूप छान आलेला आहे आणि पनीरचे काप आहेत जे आपण आधी तळून घेतले म्हणजे थोडेसे भाजून घेतले होते त्याच्यामुळे ते सुद्धा पटकन लगेचच रेडी झालेले आहेत. आता आपण त्याला थोडंसं भाजी उकळी येण्याची वाट पाहूया. तुम्ही पाहू शकता गाईस भाजीला खूप छान कलर आलेला. आपण आपल्या चवीनुसार मीठ घेऊ शकतो. तर हे 1 चमचा मीठ आता भाजीमध्ये मी छान प्रकारे मिक्स करणार आहे आणि थोडंसं त्याला आता हलवून घेऊया आपण. छान प्रकारे हलवून घेतल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता भाजीला पण खूप छान कलर आलेला आहे आणि आता मीठ टाकल्यामुळे भाजी पण आपली खूप छान चविष्ट होणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता पनीर सुद्धा खूप छान शिजलेले आहे आणि भाजी पण खूप छान झालेली आहे. माझ्या मुलांना सुद्धा ही पनीरची भाजी अशी खूप खूप आवडते आणि त्या खूप आवडीने खातात.